तीळ तीळ, त्याच्यानंतर हाल हाल, हळूहळू. तीळ तीळ, हाल हाल, हळूहळू. शब्द प्रकार ओळखा. बघा शब्दशक्तीवरचा ठीक आहे हा प्रश्न आहे मित्रांनो. इथे काय झालेलं आहे लक्षात घ्या. पहिल्याच शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, द्विरुक्ती झालेली आहे. तीळ तीळ, हाल हाल, हळूहळू. ठीक आहे. मग हे अभ्यस्त शब्द आहेत आणि अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार आहेत जे की आपल्याला पर्यायात दिलेले आहेत त्यांनी. अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त, ठीक आहे, आणि अनुकरणवाचक. तर हे जे शब्द आहेत हे पूर्णाभ्यस्त शब्द आहेत. काय आहेत? पूर्णाभ्यस्त शब्द. पूर्णाभ्यस्त शब्द कशाला म्हणतात? पहिलं पद जे आहे तेच पुन्हा रिपीट होत असेल तर अशा अभ्यस्त शब्दाला काय म्हणायचं? पूर्णाभ्यस्त. ठीक आहे. हे आपलं उत्तर आहे पूर्णाभ्यस्त. कारण इथे पहिलं पद बघितलं तुम्ही तर पुन्हा रिपीट झालेलं आहे. मग याला पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतात आणि 3 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. पण आपण अंशाभ्यस्त शब्द म्हणजे काय हे पण बघू. जर पहिला शब्द रिपीट न करता, पहिला शब्द पुन्हा, पहिलं पद पुन्हा न घेता केवळ यमक साधावं म्हणून जर एखादा निरर्थक शब्द घेतला असेल, ठीक आहे, किंवा पहिल्या शब्दाचा समानार्थी शब्द तो त्याच भाषेतला असेल ज्या भाषेत पहिला शब्द आहे, किंवा मग अन्य भाषेतला असेल, तर अशी जर पुनरावृत्ती झाली असेल तर त्याला अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. उदाहरणार्थ शेजारी पाजारी. मग आता शेजारी आणि पाजारी, पाजारी याला काही अर्थ नाही, केवळ निरर्थक यमक साधावा म्हणून तो घेतलेला शब्द आहे. मग त्याला अंशाभ्यस्त शब्द म्हणतात. शेजारी पाजारी, ठीक आहे, आंबट चिंबट, गोड धोड यासारखे. आणि अनुकरणवाचक शब्द जे आहेत हे अनुकरणवाचक शब्द, ठीक आहे, ऍक्च्युअली पूर्णाभ्यस्त शब्दच असतात, पण हे नादानुकारी शब्द असतात, ध्वनिवाचक शब्द असतात, ध्वनीशी संबंधित शब्द असतात. जेव्हा ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती होते तेव्हा त्या अभ्यस्त शब्दांना आपण अनुकरणवाचक किंवा नादानुकारी शब्द म्हणतो. उदाहरणार्थ गडगड, कडकड, धो धो, रिपरिप, तुमचं आवडतं धगधग, टिकटिक. लक्षात आलंय का? तर हे सर्व अनुकरणवाचक मध्ये येतात. आणि मग इथे हा शब्द पुन्हा रिपीट झालेला आहे आणि म्हणून याला पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतात. ओके. तर अभ्यस्त शब्दाचे असे 3 प्रकार आहेत. पूर्णाभ्यस्त, पहिलं पद पुन्हा रिपीट होते. अंशाभ्यस्त, पहिलं पद पुन्हा रिपीट न होता केवळ यमक साधावं म्हणून निरर्थक शब्द घेतला जातो किंवा दुसऱ्या भाषेतला समानार्थी शब्द घेतला जातो. आणि अनुकरणवाचक मध्ये, ठीक आहे, ध्वनिवाचक शब्दाची, नादानुकारी शब्दाची पुनरावृत्ती असते. ओके. यस.